हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आम्ही आहोत छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवरती आणि आम्ही आता चाललेलो आहोत काश्मीरला। तर चला मग, काश्मीर ट्रिपची ऑनलाईन बुकिंग आम्ही सगळी केलेली आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत ट्रेनने अमृतसरला आणि अमृतसरवरून आम्ही बसने प्रवास करणार आहोत जम्मूपर्यंत आणि त्यानंतर कारने आम्ही जाणार आहोत श्रीनगरला। तर मी खूप एक्साइटेड आहे काश्मीरला जाण्यासाठी, कारण मी फक्त ऐकलेलं आहे काश्मीर असं आहे तसं आहे, स्वर्ग आहे वगैरे वगैरे। तर आता आपण प्रत्यक्षात मी आता जाऊन बघणार आहे, तर मी खूप एक्साइटेड आहे तिकडे जाण्यासाठी। तर आमची ट्रेन आता आलेली आहे आणि आता भेटूया ट्रेनमध्ये बसल्यानंतर, कारण गर्दी खूप असणार आहे। वो कौन सी देखना था? तर फायनली आम्ही ट्रेनमध्ये आलेलो आहोत आणि आता 5 मिनिटांमध्ये आमची ट्रेन निघणार आहे। तर एन्जॉय करा हा ट्रेनचा सफर आमच्या सोबत। बाय बाय छत्रपती संभाजीनगर। तर आम्हाला भूक लागलेली आहे आणि आम्ही घरून चटणी आणि चपाती आणली होती, कारण ट्रेनमध्ये खूप भूक लागते। थोडंफार काहीतरी आपल्यापाशी असले तर, बाहेरचं तर खाऊ नये, कारण ट्रेनमध्ये असं व्यवस्थित जेवण भेटत नाही। त्यामुळे घरगुती असलं तर कसं सोपं असेल। 20 रुपये हे घेत आहे का? ये दोन्ही घ्यायचे। पेढा आहे ना, हे पेढा जे पेठा आहे वाला, जे पेठा आहे, जे पेढा आहे तो बोलतो नाही हे आपल्या इथं भेटतं ना, हे मथुराचं आहे वाटतं। अमृतसर रेल्वे स्टेशन आणि मध्यभागी गोल्डन टेम्पलचं मिनी मॉडेल आहे। तर खूप सारे श्रद्धाळूंना दर्शन इथूनच भेटतं त्यांचं। अमृतसरमध्ये पहा ना कशा प्रकारची रिक्षा आहे, ती माझ्या मागून पण एक गेलेली आहे। तर आम्ही पोहोचलेलो आहोत जम्मूमध्ये आणि आम्ही बसलेलो आहोत कारमध्ये। शूट करायचा वेळ नाही भेटला, कारण खूप थकलेलो होतो, त्यामुळे बसमध्ये झोप घेतली आणि आम्ही आता निघलेलो आहोत श्रीनगरकडे। तर जायच्या आधी आम्ही इथूनच माँ वैष्णो देवीचे दर्शन घेतले। तुम्ही पाहू शकता, हे जे चमकत आहे हे पूर्ण वैष्णो देवीचं गड आहे। वैष्णो मातासाठी आम्ही वेगळं येणार आहोत ट्रिप प्लॅन करून। हॅलो गाईज, तर आम्ही पोचलेलो आहोत श्रीनगरमध्ये आणि खूप उशीर झालेला होता आणि आम्ही खूप थकलेलो होतो, म्हणून आम्ही डायरेक्ट चेक इन केलेला आहे। तुम्हाला हॉटेलचं व्ह्यू बाहेरून नेक्स्ट व्लॉगमध्ये पाहायला भेटणार आहे। तर मी क्विकली
आजचा ब्लॉग संपायच्या आधी तुम्हाला आमची हॉटेल दाखवून देते. आणि इकडे पहा, इथे टाईल्स वगैरे नसतात कारण इकडे थंडी खूप आहे, त्यामुळे खूप असं गरम रूम पण आहे. आणि तुम्ही पाहू शकता अशी अलमारी आणि खूप सुंदर अशी रूम आहे. आत आल्या आल्या आपण बघून खूप छान वाटतं. आपल्या इकडे जसे हॉटेल्समध्ये रूम्स राहतात त्या प्रकारे नाही आहे. एवढं काही म्हणजे हे थंडीच्या हिशोबाने असं बांधलेलं असं, पण खूप छान वाटतं. काश्मीरी फील आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये. आणि ही आहे कोझी कोझी बेड. म्हणजे बघूनच असं वेगळं, म्हणजे आपण आलेलो आहोत काश्मीरमध्ये असा फील आहे. ठीक आहे. नंतर हा आहे बाथरूम एरिया. स्वच्छ एकदम आहे ना. ठीक आहे. बाथरूम मध्ये टाईल्सच आहेत. आणि तर हा होता आजचा व्लॉग. तर मग आजचा व्लॉग इथेच एंड करते. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.